माजी आमदार निर्मला गावित यांना उडवणाऱ्या वाहन चालकाला आणि वाहनाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। हीच ती गाडी आहे ज्या गाडीने माजी आमदार निर्मला गावित यांना उडवलेलं होतं आणि या अपघातामध्ये त्या गंभीर जखमी झालेल्या होत्या। पोलिसांनी युद्ध पातळीवर या वाहन चालकाचा शोध घेतला। शहरामधल्या वेगवेगळ्या सीसीटीव्ही मधून या गाडीचा क्रमांक शोधून काढला आणि त्यानंतर गाडीचं मेक शोधून काढला आणि मग जो वाहन चालक घटनास्थळावरून फरार झालेला होता, पसार झालेला होता, त्याचं लोकेशन पोलिसांनी मिळवलं आणि त्यानंतर मग सगळी खातरजमा झाल्यानंतर या वाहन चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे। हे वाहन देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे अगदी 1 महिन्यापूर्वी हे वाहन चालकाने विकत घेतलेलं होतं। काल सुरुवातीला खरं तर यामागे अपघात आहे की घात आहे याचा देखील संशय व्यक्त करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतल्यानंतर जी चौकशी केलेली आहे त्यामध्ये अनावधानाने म्हणजे ब्रेक दाबण्याऐवजी वाहन चालकाने एक्सलेटर दाबल्यामुळे गाडी जी आहे ती थेट रस्त्याने पायी जाणाऱ्या निर्मला गावित यांच्या अंगावर गेली, त्यांना उडवलं आणि त्यामुळे हा अपघात झाला असा खुलासा पोलिसांनी केलेला आहे। त्यामुळे आता या अपघातामागे कोणताही कट नसल्याचं समोर आलेलं आहे। पोलीस सध्या आता या वाहन चालकाची कसून चौकशी करतायत आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।